सर्वसामान्यतः जनमानसात असं मानलं जातं की हिंदू धर्मात कन्यादान मोठे मानले जाते। शास्त्रात सांगण्यात आल्यानुसार मुलीच्या वडिलांना आणि कुटुंबाला याचे अधिक पुण्य प्राप्त होते। माहेर आणि सासर जोडून सर्वांशी सुख समाधानाने वागत घरात आनंद निर्माण करावा अशी या विधीकडून अपेक्षा असते। असे म्हटलं जातं की हिंदू धर्मातील लग्न सोहळ्यात कन्यादानाचे अपरंपार महत्व आहे। लग्नातील सर्वात महत्वपूर्ण संस्कारांपैकी हा एक संस्कार मानला जातो। मग असं जरी असलं तरी अलाहाबाद हायकोर्टाने एका केसमध्ये महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे। मग ती केस नेमकी काय आहे व कोर्टाने नेमकी काय म्हटलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं। हिंदू विवाहामध्ये कन्यादान, सप्तपदी यांचा समावेश असतो। दरम्यान हिंदू विवाहामध्ये कन्यादान करण्याची गरज नसते, मात्र सप्तपदी आवश्यक विधी आहे अशी महत्वपूर्ण टिप्पणी अलाहाबाद हायकोर्टाने केली आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देताना म्हटलं आहे की हिंदू विवाह कायद्याअंतर्गत सप्तपदीची आवश्यकता असते, कन्यादानाची नसते। मग नेमकी प्रकरण असं आहे की काही दिवसांपूर्वी आशुतोष यादव नामक व्यक्तीच्या विरोधात सासरच्या लोकांनी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली, मात्र सत्र न्यायालयाने आशुतोष यादव यांच्या विरोधात निकाल दिला होता। त्यानंतर मग आशुतोष यादव यांनी सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती। महत्वाचं म्हणजे सत्र न्यायालयात बोलताना त्यांच्या लग्नात कन्यादान हा लग्नासाठी आवश्यक असणारा सोहळा पार पडला नाही, त्यामुळे झालेला विवाह वैध नाही असा दावा आशुतोष यादव यांनी केला होता। दरम्यान आशुतोष यादव यांच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली। यावेळी कायद्यानुसार सप्तपदी हा लग्नादरम्यान एक अत्यावश्यक समारंभ असून कन्यादान हा आवश्यक समारंभ नाही, न्यायालयाने म्हटले। तसेच आशुतोष यादव यांची पुनर्विचार याचिका रद्द केली। परिणामी या निकालावरून असं समजतं की हिंदू विवाह कायदा 1955 च्या अनुच्छेद 7 प्रमाणे सर्व तरतुदी पूर्ण झाल्यास आणि मग कुणी कन्यादान नाही केलं, कन्यादानाशिवाय जरी विवाह केला, परंतु हिंदू विवाह कायद्या 1955 च्या अनुच्छेद 7 प्रमाणे जर सर्व तरतुदी पूर्ण होत असतील तर ते लग्न वैध मानलं जाईल। मित्रांनो, या संदर्भातील न्यूज ही विविध हिंदी, इंग्लिश, मराठी नामांकित न्यूज पेपर मध्ये प्रकाशित झालेली आहे। आणि मग एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हा जो मुद्दा आहे, या मुद्द्याबद्दलची माहिती आपणा सर्वांनाही असावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी ही इन्फॉर्मेशन मला ज्या पद्धतीने समजली त्या पद्धतीने मी या व्हिडिओद्वारे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।